होतो ना हे ब्रह्मांड, जे ब्रह्मदेवांनी ब्रह्मांडाची रचना केली आणि या ब्रह्मांडाची रचना केल्याच्या नंतर काय झालं, अस्थिर होतं। ती सृष्टी कशी होती, अस्थिर होती आणि त्याला स्थिर करण्याचं काम कोणी केलं असेल ना, तर या माझ्या भगवंताने श्री विराट विश्वकर्मा देवाने केलेलं आहे। म्हणून मी बोलायचे की आमची 5 घरं आहेत सुतारांची, त्या 5 घरांमध्ये ना जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीनुसार आमच्या वाडवडिलांनी काय केली, पूजेला सुरुवात केली। आता त्यांनी हे सत्व गुणाचं बीज पेरलं। कसलं बीज पेरलं, सत्व गुणाचं बीज पेरलं। म्हणजे काय त्यांनी केलं, इवलेसे रोप लावी इले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। आणि हा जो मोगरा फुललाय ना तो या वाडवडिलांमुळे फुललाय, कारण त्यांनी रुजवलं म्हणून आम्हाला हा योग आला। कारण कुणीतरी पुण्य करावं लागलं, कुणीतरी पुढे यावं लागलं। आज मी या व्यासपीठावरती देवाचं गुणगान करण्यासाठी आहे, उद्या माझा वारसा चालवणारे हे सगळे बाल कलाकार इथे आहेत। पण आपल्याला उशीर झाला, मिळालं होतं पण कळालं नाही ना म्हणून काय झाला, उशीर झाला। पण या आज बाल हे जे बालमित्र ते सगळे बसलेले आहेत ना, ते काय करतात, जरी हरिपाठामध्ये ऐकली ना नाम संकीर्तन साधन पैसोपे। आज या मुलांच्या मनावरती काय झालं, हे अध्यात्माचे संस्कार हे कोणी दिले, हे माझ्या वाडवडिलांनी दिले। आज यांच्या मुखातून सहज झालं का बोलणं नाही ना। जेव्हा वाडवडिलांनी सुरुवात केली ना हरिपाठाची, त्या सप्त्याची किंवा पूजेची सुरुवात केली, म्हणून आजची ही पिढी तयार झाली। बरोबर आहे ना, पण झाले ते झाले, नेडपणे न्यावे आता तरी ब्राह्मणे शाखणे व्हावे। माऊली या ओळीमध्ये काय सांगतात, जय जय व शुद्धे। आता जय जय व शुद्धे, जय एकदा नाही हो केलाय, जय दोनदा केलाय, पण तो कोणाचा केलाय, जे शुद्ध आहे त्याचा जय केलाय। कारण हे सद्गुरु माऊली तुझा जय जयकार असो। तू कशी आहे, तर निर्मल उदार निरंतर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी काय आहेस तू, प्रसिद्ध आहेस। म्हणून जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे म्हणजे काय, हे गुरु कृपा दृष्टे विषय रूप सर्पाने मिठी मारल्यावर मूर्छित झालेल्या मनुष्याचे विष तुझ्यामुळे उतरते। काय सांगितलंय, हे जे काही विषयांचं मळ बसलेला असतो ना माणसाच्या बुद्धीवरती, आणि विषय म्हणजे काय आहे, काम क्रोध मद मत्सर लोभ अहंकार संशय भीती, हे जे काय आहे ते सगळे विषय आहे। आणि या विषयांची निवृत्ती करण्यासाठी काय केलं, हे सद्गुरु आले हो आयुष्यामध्ये। कारण या निर्वाडी गावामध्ये मी जेव्हा आले ना तेव्हा आमचे सासू सासरे जायचे बैठकीला। कुठे जायचे, बैठकीला। कोणत्या बैठकीला जायचे, तर समर्थांच्या बैठकीला जायचे। म्हणजे काय, सहजासहजी उगवलेलं नाहीये, त्यासाठी काय आहे, मुळामध्ये पाणी घातलं गेलं। म्हणजे आपले वडीलधारी काय करतात, बैठकीला जातात। मग आपण काय केलंय पाहिजे, पाहावे आपण असे आपण होऊन या सद्गुरूंचा दास। कारण दासाचं आयुष्य किती असतं, अल्प असतं। दास माहितीये ना, ओ माहिती का, दास मच्छर, पण दास म्हणून मरायचंय का, नाही ना। मग काय व्हायचंय, तर दास सेवेकरी व्हायचे। म्हणून ही सेवा, ही प्रवचन रूपी सेवा, कीर्तन रूपी सेवा, ही हरिपाठ रूपी सेवा कशासाठी, कारण त्या भगवंताने काय दिलं आपल्याला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, तेने जोडसी नारायण। त्या नारायणाला नमन करण्यासाठी हे भगवंताने काय दिले, हात दिले। हे पाय कशासाठी दिले, चालण्यासाठी दिले। म्हणजे काय, कशासाठी, उत्तम सगळं उत्तम करण्यासाठी हे हातपाय दिले। जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी। म्हणून काय सांगितलं, या सगळ्या विषयांची ओळख कोणी करून दिली, तर एका सद्गुरूंनी करून दिली ना। म्हणून जय जय व शुद्धे, कोणाचा जय केलेला आहे, तर एका सद्गुरूंचा जय जयकार केलेला आहे। उदार प्रसिद्धे, माझे सद्गुरू कसे आहेत,
तर उदार आहे, म्हणजे माझे ज्ञानोबा आहे ज्यांची ही सेवेकरता निवडलेली ओवी आहे ना, ते कसे आहे, उदार आहे आणि प्रसिद्धही आहे. कारण प्रसिद्ध कसे, कारण 750 वर्ष झाली. हे काय आपण प्रमाणाशिवाय बोलत नाहीये, कारण त्यांनी आपल्याला हे ज्ञानेश्वरी काय, आता काय लोक म्हणतात कोण ज्ञानोबा माऊली, काय तुमच्याकडे प्रमाण आहे त्यांनी हे लिहिलंय. अरे हे प्रमाण त्यांनी ठेवलंय. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, तर ज्ञान हेच ईश्वर आहे, म्हणून ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरी कोणी लिहिली ही ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. ज्ञानोबरायांनी संस्कृत मधील गीतेचं रूपांतर म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि या ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला ज्ञानोबरायाने किती अध्याय दिले, 18 अध्याय दिले. आणि या 18व्या अध्यायातली 12व्या अध्यायातली भक्ती योग म्हणजे भक्ती करायला सांगितली हो. जशी माझ्या जनाबाईंनी भक्ती केली. जनाबाईच्या जात्यावर चढतो विठोबारी, दळीत गहुचार बाजरी भक्त कैवारी, दळीत गहुचार बाजरी भक्त कैवारी. आज जनाबाईच्या एवढी भक्ती श्रेष्ठ होती ना, की माझा पांडुरंग काय यायचा, त्या जनाबाईला दळणकांडण करायला तिच्या संसारामध्ये यायचा. आणि काय तिचं काम काय करायचं, पूर्ण करायचा, तिला मदत करायचा. पण कसा कसा मदत करायचा, पण तिची भक्ती कोणावरती होती, त्या पंढरपूरच्या मार्गावरती होती, त्या पांडुरंगावरती होती, त्या विठ्ठलावरती तिची भक्ती होती हो. ती जेव्हा गोवऱ्या थापायची ना, शेण्या थापायची, तेव्हा तिच्या मुखामध्ये नामस्मरण असायचं. कारण हे युग कोणते आहे, कलियुग आहे. आणि या कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्याला काय आहे, कामामध्ये वेळ नाही हो कोणाला. त्या भगवंताचं नामस्मरण करायला पण काय आहे, वेळ नाही म्हणतो. टाइम नाही मला पूजा करायला, बाबा पूजा करायला टाइम नाही म्हणतो, पण नामस्मरण कधी करेल. पण महाराजांनी काय सांगितलंय, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम कर, तुझ्या नामाचा महिमा, तुझं नकोडे मेघ क्षमा. या तुझ्या नामाचा महिमा देवालाही माहिती नाही हो, त्याच्या नामाचं महत्व. पण त्याच्या नामाचं महत्व कोणाला माहितीये, तर भक्ताला माहितीये. भक्ती हो काय, भक्तीच्या त्या वाटा माझं जावा वेसो बेटा. मला सांगा, इथे या सभा मंडपात बसलेली प्रत्येक व्यक्ती कोणाची नाही कोणाची तरी भक्ती करते की नाही हो. का मी देवाची भक्तीच करते असं एकतरी माणूस ऐकू येते, मी भक्तीच करत नाही, मीच देव आहे असं पण म्हणतो का. कारण देव आहे हो, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. मग या आजच्या पवित्र सोहळ्यामध्ये आजचा हा 1 दिवसाचा कार्यक्रम आहे. पण या आजच्या 1 दिवसाचा कार्यक्रम करण्यासाठी ज्या इथल्या भाविक भक्तांनी, सुतार समाजाने काय केलेलं आहे, तर धडपड करत आहे, तो धावपळ करत आहे, जेणेकरून आपला हा सालाबाद प्रमाणे असणारा सोहळा कसा पवित्र होईल. म्हणून या सगळ्या वरिष्ठांचे धन्यवाद, आभार. कारण हे आहे एकमेकांच्या सहकार्याने मिळून जुळून काम करतायत. तिथे बघत नाहीये की मी काम करतोय, हे सगळं मी करतोय, असा मीपणा कुठे नाहीये हो. जर मीपणा असताना कोणाला हा सोहळा पवित्र झाला नसता. म्हणून या सगळ्यांचे धन्यवाद. कारण आमच्या सगळ्या माता माऊली इथे बसलेल्या आहेत. या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आज मला इथे आज ही सेवा करण्याची संधी मिळालेली आहे. कारण मोठ्या लहान थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय शक्य नाहीये हो, हे एवढं शक्य नाहीये. पण यांनी सगळ्यांनी मनापासून आशीर्वाद दिला ना, म्हणून जय जय वो शुद्ध. तर हे कसे आहे, सगळे शुद्ध आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोपटी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारण. म्हणजे हा प्रत्येक देह कोणाच्या कारणासाठी आहे, तर भगवंताच्या, त्या विठ्ठलाच्या, त्या देवाच्या
विश्वकर्मा देवाच्या सेवेसाठी आहे. म्हणजे इथे जपलेली प्रत्येक व्यक्ती काय करते? सेवा करते. प्रत्येकाला जे जे जमते, जी भगवंताने बुद्धी दिली ना, त्या बुद्धीचा वापर करून तो काय करतोय? सेवा करतोय. कोण अन्नदान करतोय, कोण लाडू देतोय, कोण अजून काय काय बरेच पद्धतीने काय करतोय? सेवा करते. कोणी जेवण करण्याची, कोणी मदत करण्याची, कोणी सारवण करण्याची, कोणी नियोजन करतोय. म्हणजे अशा प्रत्येक जेवढे काही इथे कार्यक्रम नियोजित केलेले आहेत, समजा खेळाचे असू दे, पण प्रत्येकाला भगवंताने काय केलेले आहे? त्या त्या कामासाठी सेवेमध्ये रुजवलेली आहे. म्हणून हा सोहळा कसा आहे? तर पवित्र आहे, अनवरत आनंदी. कारण हा सोहळा जेव्हा आपण भगवंताचं एखादं कार्य सिद्धीत नेतो, तेव्हा आपण काय म्हणतो? काय म्हणतो? त्या गणपतीला वंदन करतो ना. का गणपतीला वंदन करतो? नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली शारदा. आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत, आता गुरु राजा दंडवत. मग पहिला आपण कोणाला मान देतो? पूजेचे प्रथम मान कोणाला आहे? गणपती बाप्पाला. मग या गणपती बाप्पाने केलं काय? काय केलं? जेव्हा विश्व भ्रमण करायचं होतं ना, तेव्हा भावाभावांमध्ये स्पर्धा लागली. आत्ताच्या पण भावाभावांमध्ये स्पर्धा लागते हो. कसली? तू बंगला मोठा बांधतोयस का मी बंगला मोठा बांधतोय? महाराज, कुठली स्पर्धा लागते? तू टू व्हीलर घे, मी फोर व्हीलर घेतो. अशा स्पर्धा लागतात. पण कार्तिक स्वामी आणि गणपती बाप्पामध्ये कोणती स्पर्धा लागली? विश्व भ्रमण करण्याची स्पर्धा लागली. आणि त्या स्पर्धेमध्ये जो पहिला येईल ना, त्याला बक्षीस. मग अशी कशी स्पर्धा घेतली ना मुलांची. कोण जिंकलं? जो चांगला खेळला ना, त्याला बक्षीस. मग तसंच गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी मध्ये काय लागलं? स्पर्धा लागली. आता कार्तिक स्वामीचं वाहन कोणतं? मयूर, म्हणजे मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन कोणतं? उंदीर. असं नाही म्हणायचं, मामा लावायचं. मामा. कारण आपल्याला काय केलं? नियम लावून दिलं. उंदीर मामा हे कोण आहे? गणपती बाप्पाचं वाहन आहे. मग आता लवकर कोण जाणार सांगा तुम्ही? मयूर जाणार, मोर जाणार की उंदीर मामा जाणार? उंदीर मामा नाही ना जाऊ शकत. पण काय केलं? ते बुद्धीचे देवता होते ना. कार्तिक स्वामी काय केले? त्यांचं वाहन घेतलं आणि ते मार्गस्थ झाले विश्वभ्रमण करायला. आणि गणपती बाप्पाने काय केलं? बुद्धीची देवता हो. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंत ते, तिसरे कृष्ण पिंगाचे, चौथे गज वक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकट नावते, सातवे श्री विघ्न राजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. या गणपती बाप्पाचा केवढा मोठा अधिकार. या बाप्पाने नेमकं केलं काय? म्हणजे आपण सगळे घरामध्ये काय करतो? भाद्रपद महिन्यामध्ये गणपती बाप्पाला आणतो ना. मग काय आणतो? या बाप्पाचं महत्व काय आहे हे सद्गुरूंनी दिलं, सद्गुरूंनी दाखवून दिलं. तर या गणपती बाप्पाने केलं काय? जो विश्वाचा मालक आहे, म्हणजे त्याचे आई वडील कोण? महादेव. देवांचे देव कोण आहे? महादेव आणि माता पार्वती. या माता पितेला काय त्यांनी केली? प्रदक्षिणा घातली हो. म्हणजे जो ब्रह्मांडाचा चालक मालक आहे ना, ते कोण आहेत? आपले आई वडील आहेत. म्हणून आज गणपतीला प्रथम पूजनीय आहेत ते. मग आपण काय केलं पाहिजे? आपण नुसतं गणपती आणतो आणि पूजा करतो 5 दिवस आणि नंतर काय बोलतो? गणपती बाप्पा मोरया. एकदा आला काय ते गेला काय. आणि नंतर महिन्याची संकष्टी असते, धरणार कोण? अरे धरू नका.
पाळा तरी. हा उपवास नका धरू पण पाळा तरी. पण आता पाळला ना तर पुढे कोणतरी तुम्हाला पाळेल म्हणून करा. उपवास म्हणजे उपाशी राहणं नाही, पण जो उपवास धरतोय ना त्याला दंडवत. कारण आम्हाला उपवास नाही हो जमत. आम्ही कसला उपवास करतो, एक एक अवगुण आहेत ना आमच्यातले. पण या व्यासपीठावरती कशासाठी बसलोय? स्वतःमध्ये बदल करण्यासाठी. कारण तुम्ही श्रोते आहात हो. श्रोते तुम्ही अतिदक्ष अलक्ष्यासी लाविसी लक्ष. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. श्रोते म्हणजे साधे सुधे नाही येतो, श्रोते आहेत. हा सगळा माझा प्राण आहे म्हणून मी या तुमच्या कृपाशीर्वादामुळे बोलू शकते. काय सांगितलं? जर आपण या परमार्थामध्ये हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन याच्यामध्ये आपण एक ग्रुप केलं ना चित्त, पण ठाईच पैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. मग आता इथे काय चालू आहे तर प्रवचन चालू आहे. आणि या प्रवचनामध्ये काय करतो? तुझं एक चित्त कर. कारण जरी आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी आहेत प्रकार देवाचे, कोटी नाही प्रकार आहेत. 11 रुद्र, 12 आदित्य, 8 अष्टवसु आणि 2 अश्विनी कुमार असे देवांचे 33 प्रकार पडतात. पण आज इथे काय आहे? निर्बाडे गावामध्ये 2 हनुमान मंदिर आहेत. एक चौरसवाडी, एक पश्चिमवाडी. गेल्या महिन्यात तिथे सप्ताह झाले. म्हणजे ज्या गावामध्ये सप्ताह चालू आहे ना, सप्ताह, त्या गावातलं वातावरण कसं असतं? अनवरत आनंदे वर्षती. कारण गावातील परिसर कसा पाहिजे? आनंदीमय पाहिजे. मग काय होणार आहे इथे? त्या सत्वगुणाचं बीज पेरलं गेलेलं आहे. का तर इथे या गावामध्ये काय होतं? सप्ताह होतो. आणि या सप्ताहाच्या निमित्ताने काय होतं? हे सगळे मुलं काय होतात? तयार होतात. कारण इथे काय आहे? नामाचं बीज रोवलंय हो. धर्माचे पालन करी पाखंड खंडन आम्हा करणे हे जी काम नाम बीज वाढवावे. मग काय केलं याच्याने? या सप्त्याने, या सत्यनारायणाच्या पूजेने काय केलंय? जिथे जिथे काय कार्य आहे किंवा बारस आहे किंवा वाढदिवस आहे, हे काय केलं? एक एक निमित्त ठेवलं. हे काय आहे? त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी हे काय आहे? सर्व निमित्त आहे. कारण देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. हे काय केलं? या भगवंताच्या नामस्मरण करण्यासाठी काय केले मनुष्याने? बुद्धी वापरली हो. कारण बुद्धी वापरली ना तरच आपण काय करू शकतो? नामस्मरण करू शकतो. कारण या कलियुगामध्ये काय करायचंय? नामस्मरणच करायचे. कारण ते सगळ्यात साधन सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहा नाको धनी घेतो येते. असाच एक गुरु शिष्यांचा संवाद आहे. आणि गुरु शिष्यांचा संवाद व एक बोलीला विशद भक्ती मार्ग. या भक्ती मार्गामध्ये आलेला जसा असतो ना तसं राहत नाही हो. त्याच्यामध्ये बदल होतात. कारण दुधापासून काय तयार होतं? दही तयार होतो. दह्यापासून ताक तयार होतो. ताकापासून लोणी आणि लोण्यापासून तूप तयार होतं. म्हणजे तूप कोणापासून तयार होतं? दुधापासून. जेव्हा दुधावर प्रक्रिया केली जाते ना तेव्हा हे एक एक त्याचं रूपांतर बनवून तूप होतं. पण दुधाची किंमत आणि तुपाची किंमत सारखी आहे का हो? वेगळी आहे ना. पण बनले कशापासून? तुपापासून, दुधापासून बनले. मग तसं या सृष्टीवरती सगळे जीव कोणाच्या सत्तेने निर्माण झाले? एका भगवंताच्या. बरोबर आहे ना? एका भगवंताच्या जेव्हा इच्छा झाली ना तेव्हा हे सगळे जीव या सृष्टीमध्ये आले. ते तुम्ही आम्ही कोण आहोत? आज ना जीव का निर्जीव आहात? हा सजीव आहेत ना. ज्याच्यामध्ये जीव आहे ना त्याने काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे. मग करायचं का नामस्मरण? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम 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 कारण आज जे चोऱ्या माऱ्या करत होते ना वाल्या कोळी त्या वाल्या कोळींचा सुद्धा काय झाला त्या राम नामाने उद्धार झाला वाल्मिकी ऋषी कसे झाले वाल्या कोळीचे वाल्मिकी ऋषी झाले जेव्हा एका नारद मुनींचं काय झालं एक बोध झाला आणि त्या बोध झाल्याच्या नंतर ऋषींना विचारलं गेलं की तू हे जे सगळं करतोय हे तुझे सगळं करतोयस काम हे काय चोऱ्या पाऱ्या करतोय काय हत्या करतोय त्याच्यामध्ये तुझे कुटुंबातले सहभागी आहेत का तुझ्या पापामध्ये म्हणजे हे तू काम करतोय की पुण्य करतोय हे तुला माहित आहे का असं कोण बोलले नारद ऋषी बोलले कोणाला बोलले वाल्मिकी वाल्या कोळ्याला बोलले की तू हे जे काय करतोस ते पाप आहे चोऱ्या माऱ्या करणं म्हणजे काय आहे पाप आहे पण हे पाप आहे ना मग या पापामध्ये तुझी पत्नी सहभागी आहे का विचार जरा घरी जाऊन कारण वाल्या कोळी संसारी होते आणि संसारी माणसाला संसार चालवण्यासाठी काय लागतं धन लागतं ना पण ते धन कसं पाहिजे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करीते धन कसं पाहिजे चांगल्या मार्गाने येणारं धन पाहिजे ना त्या नारद ऋषींनी काय केलं अरे तू हे काही चोऱ्या मारे करतोयस ना ते तुझ्या ह्या पापामध्ये पाप आहे आणि ह्या पापामध्ये तुझी पत्नी आहे का सहभागी जा जरा विचारून ये घरी ते जातात आणि गेल्याच्या नंतर विचारतात मी जे काय करतोय या पापामध्ये तुझा अर्धा वाटा आहे का तर पत्नी म्हणते नाही मी तुमच्या पापामध्ये वाटेकरी नाही मी माझी सेवा करते तुम्ही तुमच्या सेवेमध्ये आहात कारण आपली सेवा काय आहे स्वामी काच गुरु भक्ती पितृ वचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा कारण ज्याच्याकडे स्वामींची भक्ती गुरुची सेवा वडिलांची काय वडिलांनी जे नियम लावून दिले ना त्या वडिलांच्या नियमात राहण्याचं सामर्थ्य आणि पितृवचन सेवापती ज्या पितृवचनेमध्ये पतीची सेवा करायला सांगितले ना तेच काय आहे महाविष्णूची पूजा अनुभव नाही तुझा मग ही ज्ञानेश्वरी कोणी सांगितली ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांनी ज्ञानोबराय म्हणजे कोण महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर कोण आहे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा कसा आहे उत्तमाचा आहे ना पण संसार कसा चालू आहे उत्तमाचाच चालू असणार ना संतांची संगती मनोमार्ग गती या कळावा श्रीपती येणे बनते म्हणून आयुष्यात आल्याच्या नंतर
प्रत्येकाला नरदेह प्राप्त झाला ना तर प्रत्येक मनुष्याने काय केलं पाहिजे? पहिले गुरु केले पाहिजे. आपले पहिले गुरु कोण आहेत? गुरु. आई माझा गुरु, आई माझा कल्पतरू, विद्येचा सागरू आई माझी. मग एकटी आई गुरु आहे का हो? आणि वडील कुठे गेले? वडील गेले कुठे? आज वडिलांकडून कर्तव्य आणि आईकडून प्रेम हे ज्याच्या आयुष्यामध्ये आहे ना त्याची संसारातली हा रथ कसा जाणार आहे? पुढे जाणार आहे. आणि त्या संसाराला जर सद्गुरूंचं मार्गदर्शन असेल ना, पण सद्गुरू भेटले ना म्हणून झाले जन्माची सार्थक होऊन या सद्गुरूंचा दास. आणि आता वारकरी संप्रदायामध्ये वाटचाल चालू आहे. म्हणजे आता काय आहेत? आपण जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करत आहोत. आणि या जगामध्ये जगद्गुरु तीनच आहेत. ते म्हणजे कृष्ण वंदे जगद्गुरु, वसुदेव सुतं देवं, कंस चाणूरमर्दन, देवकी परमानंद, कृष्ण वंदे जगद्गुरु. आता कृष्ण देवराय कुणाला माहित नाही असं आहे का हो? नाही ना. त्या कृष्णाला पण आळवायला लागते. कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी, देई भेटी एक वेळ रे, कन्हैया रे, कन्हैया रे, कन्हैया रे, जग जेठी. तसं आपण काय करायला पाहिजे? भगवंताला आळवायला पाहिजे. भगवंत काय? देव भावाचा मुकेला आणि भावार्थ देखोनी बोलला. काय भक्तीच्या त्या वाटा माझा दाव्याव्या सुबटा, जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, मत्सर धरीचा कुसा तयास तेची प्राप्त. आमचे आजोबा नेहमी सांगायचे, मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई, पण कधी कळणार आहे? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. हे देवाचं अस्तित्व कधी कळणार आहे? मी तू केल्या विना अनुभव नाही. मी आणि तू हे जे आहे ना, मी माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं, हे जे मी पण आहे ना, माझं घर, माझी गाडी, माझी साडी, सगळं माझं माझं. पण जाताना काही घेऊन जायचं नाही हो सोबत. रावणाची क्षमता किती होती? कोटी घर जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. ज्याची लंका कशाची होती? सोन्याची होती. पण सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ती कवडी गेली नाही. म्हणून आपण काय करायचंय? सतत आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करायचंय. जेवढं तुम्हाला नामस्मरण करता येईल ना तेवढं नामस्मरण करायचं. कारण आता इथे काय आहे? श्रवण ते आत्मनिवेदन. जे तुम्ही कानाने ऐकाल ते आतमध्ये उतरलं पाहिजे. आणि मी पण काहीतरी भगवंतासाठी केलं पाहिजे. ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय पाहिजे? जाणीव झाली पाहिजे. पण जाणीव पाहिजे हो. जाणतेने म्हणून काय करा? जाणीव होते ना तिथे काय करा? तुम्ही जाणतेने गुरु करा. आणि गुरु करून काय करा?
नुसतं बोलू नका मी गुरु केलेत, मी गुरु केलेत, पण त्या गुरूंनी पण म्हटलं पाहिजे की मी माझी शिष्य आहे. कारण अभ्यास केल्याच्या शाळेत गेल्याच्या नंतर अभ्यास नाही आला तर आपण म्हणू काही शाळेत जाते, नाहीतर वर्षाला रिझल्ट काय आहे 0. नंतर वारी करायला लागेल. वारीला असं पहिली लोक म्हणायची हो 10वीची परीक्षामध्ये फेल झालो ना तर काय म्हणायचे, वारी करायला लागते वारी. 1 वर्ष गेलं, दुसरं वर्ष गेलं, ती वारी. आणि ही जन्म मरणाचा फेरा चुकविला ती ही वारी गुरूंची वेगळी. हे गुरु करतात काय, हे गुरु काय करतात माहितीये, जसं डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर आपल्याला काय लागतं, डॉक्टरला सांगायला लागतं. डॉक्टरकडे आपण जातो एखादा आजार असेल तर, बरोबर आहे ना, का असंच जातो कोण डॉक्टरकडे, आजार नसताना जातं काय कोण, काहीतरी होत असतं म्हणून डॉक्टरकडे जातात, हे दुखतंय ते दुखतंय. आणि गेल्याच्या नंतर डॉक्टर काय विचारतो, पहिला प्रश्न काय होतंय, जातोय कुणाकडे, डॉक्टरकडे. पण पेशंटकडे बघितल्यावर कळतं का डॉक्टरना, जेव्हा आपण पेशंट डॉक्टरला सांगेल की मला खोकला झालाय, सर्दी झाली, तेव्हाच ते डॉक्टर काय करतात, औषध देतात ना. मग हे गुरु काय करतात, शिष्याने काय केलं, जे आयुष्यामध्ये आपल्याला जे प्रश्न पडलेत ना त्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी, सत्मार्गावरती नेण्यासाठी काय आहे, हे गुरु आहे. गुरु दाविली या वाटा येवनी विवेक तीर्थगता धोनी अमळकटा बुद्धीचा देणे. गुरु काय करतात, गुरूंनी दाखवलेल्या मार्गाने आपण वाटचाल केली ना तर हे गुरु काय करतात, तर विवेक रूपी तीर्थावरती आणून ठेवतात. आणि या विवेक रूपी तीर्थावरती आणून ठेवलं ना की हे गुरु काय करतात, तर या बुद्धीवर जो विषयांचा मळ बसलेला आहे ना तो काय करतात, त्या नामस्मरणाच्या जोरावरती. पण गुरु काय देतात, नाम देतात. हो ते नाम सोपेरे राम कृष्ण गोविंद वाचेसी संगत जपे आधी. बाबा अहंकार निशिघन दाट गुरुवचने फुटली पाट. माता भक्ती भेटली बरवंत तेने मार्ग दविला चोखटगा. नरहरी राम गोविंद वासुदेवा. कारण हे आमचे बाबा 4 गावांमध्ये काकड आरती करतात. त्या बाबांच्या बाजूला बसून आम्ही काकडा शिकलो. कारण जो काकडा करतो ना तो कधी वाकडा होत नाही. पण आज बाबा समोर दिसलेत आणि खरोखर त्या काकड्यातलं प्रमाण आठवलं. काय आहे, त्या गुरूंनी दाखवली, हे वचन गुरूंनी दिलं. ही पहाट कशाने झाली, तर गुरु वचने अविश्वास आहे. आईचा कोण पतित असे, गुरु वाक्य विरहित नसे बोलणे येतीचे. आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. मग माता कुठली भेटली, भक्ती योग. या भक्तीच्या वाटेतून इथपर्यंत येण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये आला. जर आपण प्रत्येकाने भक्ती केली तर निश्चितच तो भगवंत प्रसन्न राहणार आहे. म्हणून जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षत असे. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. पार्वती पतेत हर हर महादेव गोपाळ कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ती मोरया प्रभु.